नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या समरूपता प्रकरणामधील सराव संच 1.3 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत। हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्काला विचारतात। उदाहरण काय दिलंय पहा, आकृतीमध्ये इथं आकृती दिलंय पहा, आकृतीमध्ये कोन ABC बरोबर 75 अंश म्हणजे कोन ABC म्हणजे हा मोठ्या त्रिकोणाचा कोन B दिलाय 75 अंशाचा, दुसरा दिलाय कोन EDC, याच्यामध्ये अजून एक त्रिकोण आहे या आकृतीमध्ये, त्यातला कोन EDC म्हणजे D कोन आपल्याला दिलाय 75 अंश। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, म्हणजे याच्यामध्ये जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC त्रिकोण DEC, हे दोन त्रिकोण जे आहेत ते कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। मग आपल्याला पहिला मोठा त्रिकोण दिलाय बघा, त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण जो आहे तो या ABC च्या एकास एक संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहायचंय, म्हणजे आपलं उदाहरण चुकत नाही। मग आता A शी संगत या त्रिकोणातला DEC चा A शी संगत A घटक नसून A शी संगत E आहे, म्हणून त्रिकोण E, B शी संगत आहे D, EDC मध्ये या दोन त्रिकोणांचा आपला विचार करायचा आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये। आता या दोन त्रिकोणामध्ये आपला कोण ABC चं माप 75 दिलंय, कोण EDC चं माप 75, म्हणजे ABC तला एक त्रिकोण आहे आणि EDC मधला दुसरा कोण आहे ते समान आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी पहिलं लिहायचंय कोण ABC एकरूप कोण EDC, एकरूप कोण EDC, याला कारण लिहायचं आपला प्रत्येकी 75 अंश। कारण असलं पाहिजे लक्षात घ्या, कारण या दोन्ही कोणांचं माप 75 अंश आहे, म्हणून हे दोन कोण एकरूप आहेत। आता आपला कोणतेही दोन त्रिकोण समरूप दाखवायचं असेल तर आपल्याला एखाद्या कसोटीचा वापर करायचा आहे, म्हणजे दोन त्रिकोणामध्ये बाजू दिल्या पाहिजेत आणि कोण, तर याच्यात फक्त आपल्याला एकाच कोणाचं माप दिलंय दोन्ही त्रिकोणातल्या, दुसरा कोण आपल्याला शोधायचा पहा। दुसरा कोण बघा, त्रिकोण ABC मधला कोण C आणि त्रिकोण EDC मधला कोण C हा कॉमन आहे। हा जो कोण आहे तो या दोन्ही त्रिकोणांचा कॉमन सामायिक आहे, म्हणजे त्या कोणाचं माप दोघांमध्येही समान आहे, म्हणून दुसरा घटक येईल, म्हणून कोण C एकरूप कोण C, याला कारण द्यायचं आपला सामायिक कोण। आपण शोधायचंय सामायिक कोण, सामायिक बाजू अशा प्रकारचं दिलं, सामायिक कोण या दोन्ही त्रिकोणांचा कोण C हा सामायिक आहे, म्हणून तो एकरूप आहे। अशा प्रकारे या दोन त्रिकोणांचे दोन घटक या ठिकाणी एकरूप झालेले आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप होतील, म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC। आणि मग याला कारण लिहायचं आपला कोको कसोटी, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत। धन्यवाद।